यंग स्टार आहेत, वय सुद्धा कमी आहे. दर्शन अभिनंदन. का म्हणशील बोरले संघाचा जो कोड होतं चॅम्पियन होण्याचं ते आज आम्ही पहिले विजेता झाला संघ. काय म्हणशील इन शॉर्ट आम्ही चॅम्पियन झालो, म्हणजे चॅम्पियन व्हायचं होतं आम्हाला, आणि जो चॅम्पियन झालो त्याच्यामुळे अख्ख्या टीमचा सहभाग आहे. असा एकही असं येईल नाही का बाबा याच्यामुळे प्रत्येक ज्याला जो वाटायला आला, फिल्डिंग तर फिल्डिंग, बॉलिंग तर बॉलिंग, बॅटिंग तर बॅटिंग, सर्वांनी आपला 100% 200% केला, म्हणून आम्ही चॅम्पियन झालो. वाह क्या बात है, क्या बात है. विवान शूज अँड मेन्स वेअर खरं तर गणेश मार्केट प्रोप्रायटर हेमंत पडवल आणि सचिन शेळके याचकडून फायनल सामनावीरासाठी ब्रँडेड शूज. अगदी मराठी शाळेमध्ये सुद्धा भाषणामध्ये बोलला नसेल दर्शन पाटील, आज बोलला. नक्कीच. दर्शन शूजची साईज नसेल ना झाली तर सांग, बदलून भेटेल. हा, गणेश मार्केटला जा, विवान शूज अँड मेन्स वेअर त्यामध्ये जाऊन तुम्ही एक्सचेंज करून घेऊ शकता. शुभेच्छा दर्शन. अपकमिंग यंगस्टर दर्शनसाठी एकदा जोरदार टाळ्या. रफ्तार का सौदागर. ते यानंतर आपण वळतोय बेस्ट फिल्डर, आणि हे नामांकन आपण देऊया. बेस्ट फिल्डर स्पोर्ट्स सायकल, या सायकल मिळणारी. जास्त वेळ आम्ही घेणार नाही, फक्त 5 मिनिटं. थोडी कल काढा. तर सागर दादा अनेक रजनी स्पर्धेमध्ये बक्षीस वितरण सकाळी 4 वाजता किंवा 5 वाजता होते. आज 2 वाजता बक्षीस वितरण होणार आहे, ते पण 1.5 तास वाया गेला. हा, थांबा थोडेसे. बघा, प्रत्येक फलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि मालिकावीर यांच्यासाठी या स्पोर्ट्स गॉगल अनिकेत घाडीगावकर यांच्याकडून देण्यात आले. तर या स्पोर्ट्स गॉगल आणि त्यासोबत ही सुंदर अशी स्पोर्ट्स सायकल आपण देणार आहोत. ते बक्षीस दिलं जाईल. तर बेस्ट फिल्डर साठी मी अमित भोपे आणि दिनकर नावडेकर या आपण. अमित भोपे आणि दिनकर नावडेकर. चला, अमित भोपी ठरले रिडकर संघाचे बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. दिनकर नावडेकर साहेब या आपण अमित भोपीला देतो या बेस्ट फिल्डरची सायकल. या अमित. चला अमित या. स्पोर्ट्स सायकल आणि त्यासोबत सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि त्यासोबत स्पोर्ट्स गॉगल अनिकेत घाडीगावकर यांच्याकडून दिलेली स्पोर्ट्स गॉगल. त्यासोबत आम्हाला ज्या स्पोर्ट्स सायकल आम्हाला पुरस्कृत केल्या ते कैलासवासी गोविंद बालू नावडेकर यांच्या स्मरणार्थ श्री आकाश गोविंद नावडेकर यांच्याकडून या तिन्ही सायकल देण्यात आलेत. त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार. अमित इकडे या. अमित, कसं वाटतंय? या स्पर्धेचं सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलेत आणि आज संघ रनरअप ठरला. एक वेळ अशी होती की संघ बॅकफुटला चालला होता, सामना जिंकेल की नाही असा प्रश्न होता, आणि आज थेट रनरअप ठरले. कसा आनंद साजरा कराल? नाही, मला आनंद होतोय. मी निघतो इथून. तर यानंतर बेस्ट बॉलर कडे वळतोय मी. बघा, आयोजकाने आम्हाला सांगितलंय पहिल्यांदा ओपिनियन घ्या, नंतर बक्षीस द्या. 1 मिनिट बोलला तरी भरपूर. ते यानंतर बेस्ट बॉलर दिनकर नावडेकर साहेब थांबा आपण. स्पोर्ट्स सायकल आणि ट्रॉफी आणि त्यानंतर स्पोर्ट्स गॉगल आणि खेळाडू ठरलेत. टीम नेम साई स्टार वीगर. खेळाडू आहे ऑलराऊंडर, प्री स्पोर्ट्सचे मालक, सर्व गुण संपन्न दीपक भाई फडके वीगर. एकदा जोरदार त्याला दीपक भाई फडके यांच्यासाठी. या दीपक भाई फडके सायकल. आता यांना बोलायला सांगायची गरज आहे, ते माईक ओढून घेतील. सायकल देऊ नका, सायकल देऊ नका. बोलतील ते. मी वेगळा प्रश्न विचारणार आहे. परफॉर्मन्स बद्दल तर असेलच. जी नेरे दुंद्री विभागाची असोसिएशन आहे ज्यासाठी काही कडक नियमावली आहे, त्यासाठी अजूनही अभ्यास होते. काहीकांची चर्चा होते का असोसिएशन बनली, हे रूल्स असोसिएशन, अशा काही अजूनही दीपकबाई कमेंट्स येतात. मात्र आपण ते अजूनही प्रयत्न करणार आहोत. आज जो एक मध्ये सामना थांबला, आपली कमिटी त्यासाठी तत्पर आहे. वेळोवेळी जे काही वाद होतात ते मिटवले जातात. आणि आपला खेळ चांगला झाला. काय म्हणाल सागर दादा? असं म्हटलं जातं की सगळ्या गोष्टी एकदाच होत नाही, हळूहळू सगळ्या होतात. दीपक भाई फडके आहे. नो मोर प्रेशर, नो मोर क्वेश्चन. तुम्ही तुमच्या मनामध्ये जेवढे ते सगळं बोलून टाका.
सर्वप्रथम आयोजन खूप चांगलं केलं. पहिल्याच प्रयत्नानं यश लाभलं गेलं आणि या स्पर्धेमध्ये ज्या ज्या संघाने व्यत्यय आणले त्यासाठी नेरे दुंद्रे कमिटी नक्कीच प्रयत्न करेल आणि जे नियम आहेत त्यासाठी सर्व संघांनी देखील सहकार्य करा. येणाऱ्या थोड्या दिवसामध्ये नेरेची स्पर्धा झाली की आपण एक जनरल मीटिंग लावू आणि त्याच्या अगोदर कमिटीची मीटिंग लावणार आहोत. प्रत्येक आयोजकांना बोलवणार आहोत, ज्यामध्ये ज्या आयोजकांना संघांनी त्रास दिलाय त्यांना देखील आपण विभागामध्ये काहीतरी एक दंडात्मक कारवाई करू त्या टीमवरती देखील. आणि जे ए लॉट्स बी लॉट्सच्या ज्या टीम आहेत, ई टीम सी टीम, हे जे लॉट्स सांगणार आहेत त्यांच्यावरती माझ्या आयोजनापासून मी सुरुवात केली. 13 टीमची लिस्ट असेल आणि कोणी सांगायचं नाही मला कुठल्या लॉट्समध्ये ठेवायचे. जे खेळाडूंची लिस्ट पाहून आम्ही त्यामध्ये ठेवणार आहोत. त्यामुळे हा एक नियम आपण करणार आहोत, कारण कधी बी टीम सांगली जाते आणि याचे 4 प्लेयर खेळले जातात आणि प्रमुख निर्णय असणारे आमच्या कमिटीचा. आम्ही जे खेळाडूंची लिस्ट देखील काढली त्यामध्ये आपल्या विभागातील खेळाडू देखील आहेत, गोलंदाज आणि बाहेरील देखील गोलंदाज जे पूर्णपणे पॅच आहेत, त्यांची संपूर्ण आम्ही यादी तयार केली आहे. फक्त ती यादी डिक्लेअर करायचे आणि ते लवकरच होईल. जे कोणाला जमलं नाही ते नेरे दुंद्रे असोसिएशन लवकरच करून दाखवेल, हे आम्ही आश्वासन देतोय. आणि सुंदर आयोजन झालंय, शुभेच्छा देतो आयोजनाला. धन्यवाद दीपक दादा, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला तुमच्या वाटचालीसाठी. आणि त्याने सांगितलं की येणारा फ्युचर नेरे दुंद्रे विभाग ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं किती ब्राईट आहे आणि खेळाडूंचं किती ब्राईट आहे हे त्यांनी सांगून दिलं. नक्कीच अजून त्या गोष्टीवर भरपूर काम करायचे आयोजकांना. बेस्ट बॅट्समन कडे वळतोय आणि मी दिनकर नावडेकर या आपण पुन्हा एकदा मी सांगेन की जी स्पोर्ट्स सायकल आपण पाहतो, या 3 स्पोर्ट्स सायकल आम्हाला कैलासवासी गोविंद बालू नावडेकर यांच्या स्मरणार्थ श्री आकाश गोविंद नावडेकर याचकडून देण्यात आला. आणि हे पारितोषिक जात आहे, खेळाडू आहे 24 चेंडू मध्ये 45, ओल्ड इज गोल्ड. आज सुद्धा 30 दशक तो दरारा 40+ गाजवलं. मास्टर माइंड टीम नेम मोह 40+ बॅट्समन कोणीच नाहीये. सिनियर गेले वाटतं. कोण आहेत आवाज या गेले, झोपायला गेले. नाही आहे ते आवाज येते नाही. कारतूस बैलाचे मालक, आता तरी आवाज येऊ द्या. ओल्ड इज गोल्ड 40+ मोह काय नाही, थंड पडले. विनोद पाटे बेस्ट बॅट्समन. एकदा जोरदार टाळ्या विनोद पाटील यांच्यासाठी, कारण एकमेव असा खेळाडू या रायगड ग्रामीण क्रिकेट विश्वामध्ये ज्या खेळाडूला घडवलं. आज सूर्याचं नाव अभिमानाने आपण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये घेतो. त्या सूर्यानं त्याची बाईक जेव्हा जिंकली नेरेच्या डे स्पर्धेमध्ये, तेव्हा त्यांनी विनोद पाटील यांना ती बाईक त्यांनी डेडिकेट करून टाकली. आज या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट फलंदाज. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या. ही स्पोर्ट्स सायकल आणि स्पोर्ट्स गॉगल देऊन आम्ही त्यांचा इथे शुभ सन्मान आणि गौरव करतो. विनोदजी पाटील असं म्हणतात की कधी कधी प्रश्न असतो, एखाद्या 40+ खेळाडू खेळायचं तर किती वर्ष खेळायचं आणि इतके वर्ष खेळून इतका चांगला परफॉर्मन्स द्यायचा, कुठून येते एवढी एनर्जी आणि काय म्हणत संपूर्ण संघाच्या प्रवासाबद्दल? काय नाही, आम्ही आज थकलोय, शर्यतीशी पण आलोय ओवळेला. 40+ ची मॅच होती, बैल सुद्धा जिंकलाय. सगळेच टीम चांगले केले. चला एका शब्दात त्यांनी उत्तर दिला, अभिनंदन. तर जाऊया आपण 6वा क्रमांक 25,000 आणि संघ ठरलाय. तर रायझिंग प्लेयरला आपण कूलर देतोय. मी शुभम जाधव 2 कूलर आहेत आणि अक्षय फडके दोघांनी या एकत्रित देणार आहोत. बेस्ट रायझिंग प्लेयर 2 कूलर, शुभम जाधव या अक्षय फडके या आपण दोन्ही कूलर घेऊन या. 2 संघांची आम्ही नामांकन दिले. टीम नेम वहाल, टीम नेम उसाटणे आणि कूलर बेस्ट प्लेयर घनश्याम पाटील वहाल, अजय भंडारी उसाटणे. टाळ्या होऊ द्या या दोन्ही खेळाडूंसाठी. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. घनश्याम आज खर तर नाही आहेत, त्याच्या जागी त्यांच्या प्रतिनिधीला मी विनंती करेन. आणि अजय भंडारी तुम्ही या, त्यांना देखील आम्ही एक कूलर देऊन त्यांचा सन्मान इथे करतो. अजय भंडारी आपणही जॉईन व्हा. ते नसतील तर कोणीतरी प्रतिनिधी या.
या लगेच या, कारण वेळ आपल्याकडे अजूनही मुख्य पारितोषिक द्यायचे, लवकर या. नाही येत का कोण सहकारी या. रायझिंग स्टार हे पारितोषिक आम्ही देतो. अजय या जॉईंट व्हा. बेस्ट प्लेयर ऑफ दिस टुर्नामेंट. चला नामांकन देतोय. शुभम जाधव आणि अक्षय फडके यांच्या शुभ हस्ते, शुभम जाधव यांच्या शुभ हस्ते देतोय. गणेशराम पाटील वहालला आणि अजय भंडारीला आपण देतो अक्षय फडके यांच्या पवित्र शुभ हस्ते. A1 जोडी आमची शुभम जाधव आणि अक्षय फडके. शुभम जाधव नाही येत का. चला धन्यवाद त्यांचं. यानंतर 6वं पारितोषिक कॅश प्राइज 25,000 आणि मी विनंती करेन आमचे सन्मान्य पाहुणे संघ ठरलाय स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाल या संघानं विनंती करेन सुंदर ट्रॉफी. नयन या आपण, नयन गौरव भगत, नयन नावडेकर गौरव भगत, अतू या आपण आणि सर्व यंग जनरेशन या. ओ अथर्व या आपण यंग जनरेशन. ओम खोपकर आपण सुद्धा या, लवकर या जरा. आणि स्कायरा 11 वहाल या आपण. चेतन नावडेकर आपण सुद्धा या. जास्त वेळ घेऊ नका कारण आणखीन 5 क्रमांक द्यायचे आपल्याला. चला या, पहिला आयोजन आहे, पुढल्या वर्षी आणखीन चांगलं करू हा प्रयत्न असेल. तर स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाल जोरदार टाळ्या. 6व्या क्रमांकाचा विजेता अभिनंदन आपलं. कॅश प्राइज. तर यानंतर बाळाराम उसाटकर साहेबांना विनंती करेन आपण 25,000 आणि 5वं पारितोषिक देतो. टीम नेम मोहो 40+. मोहो 40+ या आपण. बाळाराम उसाटकर साहेब यांच्या शुभ हस्ते देतो आपण 5म क्रमांक. रामकृष्ण हरी. बघा लगातार 2 रणजी स्पर्धा खेळले आणि लगातार 2 रणजी स्पर्धेमध्ये मोहो 40+ चा दरारा. याच्या अगोदर आमदार चषक खाडाव आणि आज आई गावदेवी ग्रामस्थ मंडळ आयोजित स्वर्गीय अगदी आपण बघू शकता महादेव गोटीराम नावडेकर यांच्या स्मृती चषकामध्ये पुन्हा एकदा तोच दरारा ठेवला. अभिनंदन. ये बात आहे ना. बघा आयोजक सुद्धा 40+ होते. संपूर्ण आमचे व्यवस्थापक आई गावदेवी क्रिकेट संघ मोरबे, DCC क्रिकेट संघ, श्री गणेश क्रिकेट संघ मोरबे यांचं धन्यवाद देतो. 5 प्राइज विनर प्रकाश. कॅश प्राइज मिळालं. काय करणार या कॅशचं प्रकाश, तर काय करणार एवढ्या कॅशचं. येणाऱ्या अपकमिंग टुर्नामेंट मध्ये ते एंट्री फी भरणार आहेत हे त्याने सांगितलं. आणि पुढचं पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करेन आमचे सन्माननीय रघुनाथजी नावडेकर. परंतु आपण जाऊया. तर मोहो 40+ न चांगला खेळ केला आणि त्यांचे सहकारी आलेत. यस काय म्हणाल, आज 40+ न छान खेळ केला. खरं म्हणजे मोरबे गाव ग्रामस्थांचं 40+ तर्फे आभार मानतोय. कारण आमचा मोहोचा संघ याच्यामध्ये एंट्रीच नव्हतं आणि सर्वांनी मोठं मन करून पुन्हा आम्हाला एंट्री दिली. त्याच्यावर सर्व संघाचे आभार आहेत. आणि एवढं चांगलं आयोजन आणि शिस्तबद्ध आयोजन, सर्वांना मान सन्मानाची वागणूक दिली. चांगले प्लेयर घडवता तुम्ही. तरी तुम्हाला पुढील वाटचालीची खूप शुभेच्छा. प्लेयरसाठी सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. पुढल्या वर्षी एंट्री ठेवू तुमची. जरूर. आम्ही जरी खेळायला नसलो तरी आम्ही आमचा संघ घेऊन येऊ नक्कीच. धन्यवाद. ॲडव्हान्स पाठवून द्या. चला जाऊया मनोरंजन. तर यानंतर 4 प्राइज टीम नेम प्रणय 11 साई स्टार विगर
रघुनाथजी नावडेकर आणि दीपक पाटील आपण देऊया आपण 4 प्राइज टीम नेम प्रणय 11 साई स्टार विगर. चला मी सन्माननीय हरिभक्त पारायण सन्मानित श्री रघुनाथजी नावडेकर साहेब आणि दीपकजी पाटील साहेबांना विनंती करेन की आपण यावं. विगर संघासाठी एकदा जोरदार टाळे याही टीम साठी. एक खूप चांगला आदर्श संघ राहिला आणि आदर्श क्रिकेट त्यांनी खेळला आणि त्यांनी 4थ्या क्रमांकाचं स्थान या क्रिकेट स्पर्धेमध्ये पटकावलंय. त्यांचा अभिनंदन. नक्कीच वैभव साई स्टार विगर बॅड पॅच मध्ये होता. मागचे भरपूर मॅच तो पराभूत करत होता. मात्र पंढरीनाथ कडव यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊ द्या. त्यांनी या संघाला पॅक केला आणि एक नवी ऊर्जा दिली. त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. नक्कीच मोहचे पॅकर्स आहेत. जसं म्हणतात ना की संघर्षाच्या कालामध्ये पाठीवर शाबासकीची थाप देतो तोच खरा सहकारी असो. आम्ही कडव साहेबांचं मनपूर्वक आभार व्यक्त करू. तर दीपक भाई यांचे सुपुत्र आलेत प्रीत. प्रीत कसं वाटतंय प्रीत? पप्पांना सायकल मिळाली, तुला देणार आहेत का काय करणार आहेत? चला प्रीत साठी टाळ्या होऊ द्या. यानंतर आपण म्हणतोय 3rd प्राइज आणि हे नामांकन देण्यासाठी जगदीश खोपकर आणि महेश पाटील यांना विनंती करेन. आणि संघ ठरलाय स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे. इंस्टाग्राम लवर आमचे प्रेम्सना आम्हाला खूप छान माहिती दिली अपडेट्स. तर आपण देतोय 3rd प्राइज. या टीम अनिल दादा डोपरे आणि टीम्स आपण जरूर पाहतो. धन्यवाद. तर अनिल दादा ढोपरी खूप क्रिकेटचे चांगले समीक्षक आहेत. आम्ही अनिल दादा जास्त वेळ घेणार नाही. इन शॉर्ट विचारू. आपल्या मोठे आयोजक आहेत, मोठी स्पर्धा. इन शॉर्ट जास्त नाहीये. काल आयोजकांचा 2.5 तास वेळ वाया गेला. आज एक कारणास्तव 1.5 तास वाया गेला. यावर काय सोल्युशन असावं? सोल्युशन नाही याच सुधरा तुम्ही. हे जे जे करतात ना यानंच काहीतरी तरीके करतात. आयोजनचं कमी कायच नसतं आणि खरोखर आयोजन चांगला केलं आणि बारीक बारीक लोकांना घेऊन त्याही आयोजन चांगला केले. यातला काय गंध पण ना. मी सांगतो मी बघितलं का त्यांना जास्ती गंध पण नाही पण त्याही उरी टाकले. हे मग मोठा पण आहे एकदम. धन्यवाद. बघा अनिल दादा क्रिकेटचे समीक्षक आहेत आणि खूप छान उत्तर दिलं. आयोजकांचं कौतुक केलं. यानंतर 2nd प्राइज विनर मी दीपकजी नावडेकर, गणेशजी नावडेकर या आणि आज रनरअप ठरला अगदी सायंकाळ ज्यांनी गाजवली आणि संघ ठरला स्वर्गीय प्रमोद प्रतिष्ठान रीडगर. चला या प्रमोद प्रतिष्ठान रीडगर बालकृष्ण दादा बोपी यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आणि तो ठरला या स्पर्धेचा रनरअप. 2य क्रमांकाची दमदार भरीव ट्रॉफी देऊन त्यांचा शुभ सन्मान इथे केला जातो. सन्माननीय दीपकजी नावडेकर असतील, गणेशजी नावडेकर असे यांच्या शुभ हस्ते हा पारितोषिक आपण इथे देतो. तर नक्कीच आज रीडगर संघाने छान परफॉर्मन्स दाखवला. महालुगी नंतर श्री वैभव मोहन कडू चिंद्रन यांचा आम्ही धन्यवाद देतो आणि उपविजेता ठरलाय संघ आपण जरूर पाहिलं. रीडगर छान खेळ झाला. यंगिस्तानचा संघ. तर यानंतर आपण वळतो सिरीज कडे. डीजे थंड पडलेत. तर या स्पर्धेमध्ये अगदी आपण सिरीज देणार आहोत. तर चॅम्पियन आपण चॅम्पियन ठरलाय मी जितेजी नावडेकर, कमलाकर नावडेकर आणि सर्व आयोजक या. सिरीज नंतर देऊया आपण. बाईक खाली आहे ना. काहीच नाही. 2:17 झालेत. रोशन. तर मी सन्माननीय जितेजी नावडेकर आणि डॉक्टर कमलाकर नावडेकर साहेबांना विनंती करेन. बघा किती सुंदर भव्य दिव्य ट्रॉफी आणि या स्पर्धेचा चॅम्पियन रोख रक्कम 1 लाख रुपये संघ आहे. जय हनुमान बोले. तालुका जिल्हा विचारून घे या जगात. तालुका जिल्हा विचारून घे या जगात. अरे आम्हाला जो कोणी नाही
धन्यवाद. संदेश पाटील बोलतील. संदेश पाटील बोलतील. संदेश पाटील आज चॅम्पियन पदक, गेल्या कित्येक महिन्यांची मेहनत, मोठा सगळ्यात मोठा स्ट्रगल टीमनं केला आणि आज थेट चॅम्पियन बनले. काय म्हणाल ऑल ओव्हर परफॉर्मन्स आणि या स्पर्धेबद्दल? नक्कीच सगळे चांगले खेळले. मेन बॉलर आमचे चांगले खेळले, बॅट्समन चांगले खेळले आणि खूप खुश आहे. ओम कुपरला मी धन्यवाद बोलेन की त्यांनी आम्हाला एंट्री दिली आणि 15 वर्षाचं माझं स्वप्न होतं ते आता जवळजवळ पूर्ण होत आलंय. संदेश पाटील, आज संपूर्ण ज्या पद्धतीने तुमचे सगळे प्रेक्षक आहेत आणि टीमनं परफॉर्मन्स भरपूर चांगला दिला, वाटलं होतं की चॅम्पियन बनाल? पहिले आम्ही जेव्हा सुपर 12ला गेलो ना तेव्हा असं कन्फर्म नव्हतं की आपण चॅम्पियन होऊ, पण ॲटलिस्ट एक ट्रॉफी होईल म्हणून. पण जेव्हा ती तिसरी सुपर 3ची मॅच जिंकलो तेव्हा असं ठरवलंच होतं की आता चॅम्पियनच व्हायचं आहे. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या संदेश पाटील बोरले यांच्यासाठी. आणि आता आपण पुढचं पारितोषिक देणार आहोत. या स्पर्धेमध्ये आम्हाला मालिकावीरी बाईक पुरस्कृत ज्याने केली ती सन्माननीय निवृत्ती शेठ नावडेकर साहेबांना विनंती करेन की आपण बाईकवर जवळ यावं. आणि त्यासोबत आता मी संपूर्ण आमचे आई गावदे ग्रामस्थ मोरबे आणि त्यासोबत 40+ मेंबर सन्माननीय आमचे जितेशजी नावडेकर, डॉक्टर कमलाकरजी नावडेकर साहेब आणि संपूर्ण ऑर्गनायझर कमिटी आपण बाईक जवळ या. आणि मॅन ऑफ द सिरीज असेल तर मालिकावीर हे बघा, काही मॅच मध्ये ज्या घडामोडी घडल्या आता त्यावर मी बोलणार नाही. त्याच्या अगोदर ऑर्गनायझर टीमनं आम्हाला जे सांगितलं त्याच्यावर मी बोललो. ऍज अ कॉमेंटेटर म्हणून मी ज्या आयोजकांनी मला सांगितलं ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं. परंतु आता या स्पर्धेमध्ये आयोजकांनी ठरवल्याप्रमाणे ही बाईक 2 खेळाडूंमध्ये आम्ही डिवाइड करतो. ही जी ज्याच्या कारकिर्दीमधील पहिली बाईक खेळाडू आहे प्रफुल्ल पाटील बोरले चांबो आणि ज्याच्या आयुष्यामधील 7वी बाईक खेळाडू आहे अजय भंडारी उसाटणे. या सर्व आयोजक सचिन मोरे बिट्टू यांनी चांबोला शुभेच्छा दिल्यात या बाईक अचिव्हमेंट साठी. सर्व आयोजक कमिटी सर्व या आयोजक कमिटी वैभव आपण खाली जा थोडं. बघा, अजय भंडारी पहिल्यांदा प्रफुल्लला पुढे प्रमोट करतायत. दोघांनी जवळ या. पहिल्यांदा बाईक स्वीकारा. बघा, संदेश पाटील यांना प्रफुल्ल विसरलेला नाहीयेत. संदेश पाटील तुम्ही या. त्यांनी सांगितले जोपर्यंत तुम्ही येणार नाही तोपर्यंत बाईक आम्ही स्वीकारणार नाही. अजय भंडारी तुम्ही इथे या. यस, डेफिनेटली ज्याचा आदर्श आम्ही ठेवला त्याचा अभिमान व्हायला हवा. अजय भंडारी तुम्ही या. दोन्ही खेळाडूंसाठी टाळ्या उद्या त्यांनी ऍक्सेप्ट केलं मॅनेजमेंटला आणि एकदा जोरदार टाळ्या. सर्व आयोजक जा आपण खाली. सर्व आयोजक आमचे बाईकचे पुरस्कर्ते सन्माननीय निवृत्ती शेठ नावडेकर आणि प्रफुल्ल पाटील बोरले त्याच्या आयुष्यातील पहिली बाईक आणि अजय भंडारी उसाटणे 7वी बाईक. एकदा जोरदार टाळ्या. यशस्वीरित्या ही स्पर्धा पार पडत असताना चला पहिल्यांदा ओपिनियन देतील मी अजय भंडारी. त्यांच्या आयुष्यामध्ये 7वं अचिव्हमेंट आहे. त्यांना मी पहिल्यांदा प्रमोट करेन. अजय भंडारी काय म्हणाल? काय नाही, प्रथम तर खरंच अनिल दादा जे बोलला की नवीन आयोजक आहेत किंवा त्यांनी नवीन पोरं घेऊन केले आहेत, पण खूप सुंदर त्यांनी आयोजन केलं आहे. बट जी वाहलवाल्यांची चुकी झाली थोडीशी का ते इथे पोहोचले नाही, त्याच्यामुळे थोडासा आज मॅचला अडखला आला. त्याच्यामुळे आयोजकांना खूप काही गोष्टींचा सहन करावा लागला, पण त्यांनी त्या गोष्टीवर सोल्युशन काढला. आणि जस्ट प्रफुल्ल गाडीवर पहिली बाईक आहे त्याची आणि मला तरी चांगलं वाटतं की राहू दे. मी पण त्याला सन्मान केला का बाबा मला माझ्या कारकिर्दीत 7 भेटलेले आहेत, पण त्याला पहिली भेटली. खूप आनंद वाटला आणि त्यांनी त्याच्या लेजंडला जो मान दिला त्याच्यात अजून आनंद वाटला. थँक्यू. क्या बात आहे. प्रफुल्ल पाटील पहिली बाईक छांबो. एक खेळाडू छांबो म्हटला तर सगळ्यांचा आवडता खेळाडू. त्यांची टिंगल करा, मस्ती करा, त्याचं मस्तीनंच ते उत्तर देणार. सिरियस बोला तो मस्तीनंच उत्तर देणार. छांबो काय म्हणशील, पहिली बाईक आज तुला मिळते? खूप चांगलं वाटतं आणि मी माझ्या टीमचा धन्यवाद मानेन, कारण टीम जर चांगली नाही केली तर आम्ही कधीच जिंकू शकत नाही. आणि मी संदेश पाटीलचा धन्यवाद मानतो की त्याने जो मला क्रिकेटमध्ये हे केलं ना सपोर्ट, त्यासाठी मी एकत्र आम्ही गाडीवर बसू, नाहीतर मी एकटा बसणार नाही गाडीवर. क्या बात आहे.
परंतु अजून एक प्रश्न, प्रफुल्ल घरातून सपोर्ट कसा राहिला खेळासाठी? घरातले आता अजून टीव्ही लावून बघत असतील, मम्मी पप्पा झालं, दीदी भाऊ झाले, अजून 100% ते बघत असतील आणि त्यांचं पण स्वप्न पूर्ण आला. एकदा टाळ्या उद्या चांबोसाठी बघा, आनंद अश्रू आपण त्याचे पाहतोय. संदेश पाटील तुम्ही ड्रायव्हिंग करा, कारण बनवलं चांबोला तुम्ही आज आणि त्यासोबत चांबोजवाला अजय भंडारी. बघा हा आनंद देणारा क्षण, एकदा टाळ्या उद्या दोन्ही सहकार्यांसाठी. एका 24 लाईव्ह इव्हेंट साठी काम करतात, मात्र आज बोर्ले गावाच्या संघाच्या मार्फत आपल्या लेजंड, आपल्या आदर्श, आपल्या जीवलगाचा हा सन्मान केलाय आणि हा विजय बोर्लेचा. बोला गणपती बाप्पा. आणि अजय भंडारी यांच्यासाठी देखील एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. खूप उदार मन त्यांनी दाखवलं, त्यांचे विशेष आभार. बघा हा आनंद गगनात मावेना, आनंदाची डोई आज आनंद तरंग, आणि हा विशेष आनंद टीम बोर्ले. यस अजयचा आपण या दानशूर व्यक्तिमत्वाचं धन्यवाद देऊया. अजय साठी सुद्धा हॅट्स ऑफ यू अजय, अभिनंदन. अनिल दादा डोपरियान टीम, बोर्ले टीम, रिडकर टीम, सर्वांचं धन्यवाद. आमचं पहिलं आयोजन आहे, पुढल्या वर्षी आणखीन काही आम्ही डिसिप्लिन करू. सर्वजण सहभागी झालात, काही आमचं चुकलं असेल तर दिलगिरी व्यक्त करेन, मात्र आज बक्षीस समारंभाचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओव्हर टू डीजे. जिल्हा विचारून घे या जगात, तालुका